नमस्कार मित्रांनो, मी नंदेश पाचारने आज तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका ठिकाणी जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांचा संगम होतो, तो म्हणजे ऐतिहासिक मलंगड। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवर। सकाळचे साधारण 7:30 वाजलेत। कल्याणपासून जवळ असलेल्या श्री मलंगड या निसर्गरम्य ठिकाणाला आज आपण भेट देण्यासाठी जात आहोत। चला तर आपण आता निघूयात। प्रवासादरम्यान तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय, सौंदीर मामा की जय। आज मी आणि गौरी श्री मलंगड या ठिकाणी जात आहोत। ठाकुर्ली ते श्री मलंगड साधारण 20 किलोमीटर एवढे अंतर आहे आणि त्यासाठी मॅपमध्ये वेळ 40 मिनिटं दाखवत आहे। आता आपण कल्याणच्या मेट्रो मॉल जवळ पोहोचलो आहोत। चक्की नाक्यावरून लेफ्ट घेतल्यानंतर तो रोड सरळ सरळ मलंगडला जातो। मित्रांनो, खूप दिवसांनी काळी पिवळी टॅक्सी बघायला मिळाली। येथून तळोजाला जाणाऱ्या कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे काळी पिवळी टॅक्सी या ठिकाणी हमखास बघायला मिळते। मेन सिटी पासून काही किलोमीटर लांब आल्यावर या ठिकाणी प्रॉपर गाव बघायला मिळत आहे। यापूर्वी ॲक्टिवावर आम्ही आमच्या लाईफमधील सगळ्यात पहिली राईड केली होती। इगतपुरी त्र्यंबक रोडवर असलेल्या श्वास रिसॉर्टला मी भेट दिली होती। जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। मित्रांनो, समोर मलंगडचा डोंगर दिसत आहे। आता आपण मलंगडच्या खूप जवळ आलो आहोत। फक्त 6 किलोमीटर अंतर दाखवत आहे। मित्रांनो, मलंगड विषयी सांगायचं झालं तर हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ असलेले एक प्रसिद्ध डोंगर आणि किल्ला आहे। हा किल्ला त्याच्या अनोख्या सुळक्याच्या आकारामुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। आज आपण फक्त गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जाणार आहोत। या ठिकाणी गडाच्या पायथ्यापासून पहिल्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी पूर्वीपासून पायऱ्या आहेत। अलीकडे जानेवारीमध्ये या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त लांबीच्या फ्युनिक्युलर रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी येण्यासाठी मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनला उतरावे लागते। कल्याणवरून बस आणि खासगी वाहनांची व्यवस्था आहे। आता आपल्याला मलंगडचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत आहे। गोप्रोमध्ये तो तुम्हाला किती स्पष्ट दिसत असेल ते माहीत नाही, परंतु डोळ्यांना तो अगदी स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, उन्हाचे दिवस आहेत, परंतु वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नाही। डोंगरावर अजूनही धुकं पसरल्याचं दिसत आहे। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की रस्त्याच्या कडेला छोटी छोटी गावं वसलेली आहेत। गावातील ती टिपिकल कौलारू घरे तर काही ठिकाणी बंगले सुद्धा बघायला मिळत आहेत। शहरांबरोबर गावाचा विकासही झपाट्याने वाढत आहे। समोर मलंगडच्या डोंगर रांगा स्पष्ट दिसत आहेत। आजचं वातावरण काही वेगळंच आहे। बघा ना, डोंगरावर मस्त ढग जमा झालेत। ढगांची सावली संपूर्ण डोंगरावर पसरली आहे। तसेच हवेत थोडा गारवा आहे। मस्त, आजचं वातावरण छान आहे। येथे येण्यासाठीचा संपूर्ण रोड सिमेंटचा असल्यामुळे प्रवासाचा त्रास जाणवत नाही आणि गुगल मॅपवर लोकेशन सुद्धा परफेक्ट आहे। आपण आता मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावापर्यंत पोहोचलो आहोत। बस या स्पॉट पर्यंत आपल्याला सोडते, तर छोटी वाहने वर पार्किंग पर्यंत जातात। या कमानीतून प्रवेश केल्यानंतर हा रस्ता थेट फ्युनिक्युलर रोपवे पर्यंत जातो। श्री मलंगगड हा अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे, जो समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर स्थित आहे। मलंगगड किल्ला हा ट्रेकर्ससाठी मध्यम ते कठीण कॅटेगरीमध्ये येतो। या ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा व हिवाळा सर्वोत्तम वेळ आहे, परंतु सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे तुम्ही फॅमिली सोबत वन डे पिकनिकसाठी या ठिकाणी येऊ शकता। मित्रांनो, आपण फ्युनिक्युलरच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो आहोत। समोर फ्युनिक्युलर रोपवेची भव्य इमारत दिसत असून
या ठिकाणी कमालीची स्वच्छता दिसत आहे. वन 1068 68 पूर्ण सांगू. या ठिकाणी गाडी जितके तास उभी करणार त्याप्रमाणे पैसे आकारले जातात. येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असून पार्किंगचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. गिरिदर्शन ही फ्युनिक्युलरची भव्य इमारत आपल्याला दिसत असून त्यामागे प्रचंड डोंगर दिसत आहे. गिरिदर्शन इमारतीच्या आसपासचा परिसर अतिशय प्रशस्त असून पर्यटकांना आकर्षित करण्यावर विशेष लक्ष दिले आहे. फ्युनिक्युलरची एंट्री बघितल्यावर तुम्हाला असे वाटेल की आपण एखाद्या एअरपोर्टवर आलो आहोत. या ठिकाणी 5 वर्षाखालील मुलांना मोफत प्रवास आहे. 6 ते 18 वयोगटातील पर्यटकांना 75 रुपये तर 18 वर्षावरील पर्यटकांना 150 रुपये तिकीट दर आहेत. तिकीट काउंटर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत खुले असते. रिटर्न तिकीट 24 तासांसाठी व्हॅलिड आहे. या ठिकाणी तिकीट तपासले जाते. एंट्रीचा शिक्का मारल्यानंतर तिकीट स्कॅन करतात, मगच आपल्याला आत प्रवेश दिला जातो. वेटिंग रूम मध्ये बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून साधारण 100 पर्यटक बसतील एवढी याची कॅपॅसिटी आहे. या रोपवेला 2 बोगी असून साधारण 90 ते 120 पॅसेंजर बसतील एवढी याची कॅपॅसिटी आहे. ही रोपवे तळापासून गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत आपल्याला घेऊन जाते. याचे अंतर साधारण 1.2 किलोमीटर असून ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर रोपवे आहे. अशी रोपवे आपल्या महाराष्ट्रात असणे ही आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशा ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब असलेल्या ठिकाणाला आपल्या कुटुंबासह आवश्यक भेट द्या. समोर गडाचा जुना मार्ग दिसत आहे. पायऱ्यांच्या माध्यमातून गडावर जाण्यासाठी साधारण 2 ते 3 तास लागत असे, परंतु या फ्युनिक्युलरच्या माध्यमातून केवळ 5 ते 6 मिनिटात आपण गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. या फ्युनिक्युलरचा सगळ्यात जास्त उपयोग ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना गड चढणे शक्य नाही अशा व्यक्तींसाठी होतो. अशा प्रकारे काही मिनिटातच आपण गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत. इमारतीमधून खाली उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. मित्रांनो, आपण आता रोपवेने वरती आलोय मलंगडाच्या इथे. खूप छान असं रोपवे आहे. 150 रुपये रिटर्नचं तिकीट आहे एका व्यक्तीचं. ते तिकीट 24 तासासाठी व्हॅलिड आहे. तर तुम्ही इकडे बघाल तर रोपवेचा आपल्याला रूट दिसतोय. म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी खूप अशी उत्तम सोय केलेली आहे प्रशासनाने इथे. जे नागरिक किंवा दुकानदार या गडावर राहतात त्यांना अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तू खालून वर आणाव्या लागतात. ही फ्युनिक्युलरची गडाच्या वर असलेली भव्य इमारत आहे. या इमारतीच्या बाजूने श्री मलंगडावर असलेल्या धार्मिक स्थळाकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने भेट देतात.
आपण ज्या ठिकाणी आहोत तो आहे गडाचा पहिला टप्पा म्हणजे पीरमाची. आज आपण फक्त गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंतच प्रवास करणार आहोत. या ठिकाणी येण्यासाठी पायऱ्या आणि रोपवे आहे ते आपण बघितलं. गडाचा दुसरा भाग म्हणजे सोनमाची. हा भाग गडाच्या मधल्या भागात येतो. येथे काही पाण्याचे टाके आणि तटबंदीचे अवशेष बघायला मिळतात. गडाचा तिसरा भाग म्हणजे बाले किल्ला. हा किल्ल्याचा सर्वात उंच आणि कठीण भाग आहे. जर तुम्हाला गडाच्या बाले किल्ल्यावर जायचे असेल तर ट्रेकिंग गाईडला सोबत घेऊन जा, कारण तो भाग अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. चला आपण परतीच्या प्रवासाला निघूयात. फ्युनिक्युलरच्या पार्किंग जवळील इमारतीतील पहिल्या मजल्यावर कॅन्टीनची व्यवस्था आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा छान फोटो लावलेला आहे. हा यांचा कॅन्टीन एरिया. आता आम्ही कॅन्टीनमध्ये बसलोय. मी घेतले कॉफी, मी घेतले माझी फेवरेट चहा. कॅन्टीनच्या गॅलरीतून काही असा सुंदर व्ह्यू दिसतो. पार्किंगची चांगली व्यवस्था केलेली आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असे एकूण 4 तास आमची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. त्याचे एकूण 60 रुपये झाले. अशा प्रकारे तासानुसार पार्किंग चार्जेस या ठिकाणी स्वीकारले जातात. चला तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण कल्याणपासून अगदी जवळ असलेल्या श्री मलंगगड या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणाला भेट दिली. या व्हिडिओमध्ये श्री मलंगगडाची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. चला तर मंडळी, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.